ठीक है. Okay, so far we have covered simple present tense, present continuous, present perfect, and present perfect continuous. So in short, simple present tense is present tense is over. ठीक है, present tense संपला है. So next tense is simple past. ठीक है. So as I already told you, simple past हा जो tense आहे, so same I'm gonna compare this tense with two tenses. ठीक आहे. First simple present सोबत compare, but कशाला, in terms of structure. And then present perfect. ठीक आहे, प्रेझेंट परफेक्ट इन टर्म्स ऑफ ट्रिक, मराठी ट्रिक. ठीक आहे. सो हा जो सिंपल पास्ट आहे, सेम सिंपल प्रेझेंट टेन्स सारखा, बट कशामध्ये, स्ट्रक्चर मध्ये. ठीक आहे. सो विल स्टडी कंपॅरेटिव्हली, बिकॉज एव्हरी स्ट्रक्चर यू हॅव टू स्टडी कंपॅरेटिव्हली. हु इज दिस, जस्ट अ मिनिट. पूजा, पूजा म्यूट युअर माइक. ओके. सो या, सो सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर वाईज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स सोबत कम्पेअर करणार आहोत, आणि ट्रिक वाईज म्हणजे मराठी ट्रिक वाईज प्रेझेंट परफेक्ट सोबत कम्पेअर करणार. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं ऑलरेडी की मुलं प्रेझेंट परफेक्ट आणि सिंपल पास्ट मध्ये कन्फ्युजन करतात खूप. त्यांना कळतच नाही की सिंपल पास्ट मध्ये बोलू का प्रेझेंट परफेक्ट मध्ये बोलू. एखादं सेंटेन्स सिंपल पास्ट मध्ये बोलू की प्रेझेंट परफेक्ट. सो आय विल कम्पेअर बोथ ऑफ देम. आणि मी तुम्हाला ते सांगतो की मराठी ट्रिक जर तुम्हाला सांगितली की मग तुम्हाला ते कन्फ्युजन करायची गरज पण नाही, किंवा तुमचं कन्फ्युजन होणारच नाही. ठीक आहे. सो लेट्स गो टू द सिंपल पास्ट फर्स्ट. ॲज ऑलवेज. ठीक आहे. आधी तुम्हाला मी युजेस सांगतो, बट अगेन this question was there when we studied simple present tense, की why is it called simple. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की त्याला सिंपल का बोलतात. त्याचं रिझन आहे की हा खूप सिम्पली बनतो. तो सिंपल टेन्स कॅन बी फॉर्म्ड बाय सिम्पली पुटिंग सब्जेक्ट अँड मेन वर्ब. सेम सिंपल प्रेझेंट टेन्स सारखंच. दोनच शब्द असतात याच्यामध्ये सुद्धा. तिथं जसं मी जातो, मी खातो, एक्स्ट्रा तुम्ही लावू शकता, बट मिनिमम टू आय एम सेइंग. दोन असतात म्हणजे दोनच असले पाहिजे असं नाही. तुम्ही एक्स्ट्रा लावू शकता. मी जातो, मी ऑफिसला जातो. सो मी जातो हे पण फाईन आहे, आणि मी ऑफिसला जातो दिस इज ऑल्सो फाईन. सो इट्स अप टू यू. यू कॅन add as many words as you can. It's up to you. So this tense is again same simple present tense. Simple past tense can be formed. I would say not simple past but simple tense. Simply. फक्त दोन शब्द, सब्जेक्ट अँड मेन वर्ब. सो वी डोंट नीड एनी ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब. हे मी आय एम टॉकिंग अबाउट पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह सेंटेन्स. ऑफकोर्स निगेटिव्ह मध्ये हेल्पिंग आणि ऑक्झिलरी वर्ब लागतात. ठीक आहे. So as per the Oxford Dictionary definition of simple tense, not simple past, just simple tense, used to describe the past tense of verb that is formed without using auxiliary or helping. ठीक आहे, मी इथं past tense mention केले, but ठीक आहे, this line was there in simple present tense also, की हा खूप simply बनतो. जसं वरती होतं आय गो, सिंपल प्रेझेंट टेन्स मी जातो, किंवा आय ईट मी खातो, आय एट. ठीक आहे. वी प्लेड, दे वेंट, ही ला. हे सगळं सांगतो मी, डोंट वरी. सो अगेन सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट टेन्स सुद्धा वी आर गना स्टडी इन 3 पार्ट्स. ऑफकोर्स सेम लॉजिक आहे, सगळं सेम आहे, कट टू कट सगळं सेम आहे, फक्त थोडे 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 वर्ड्स बदलणार आहेत, हे लक्षात ठेवा. इट इज कम्पॅरेटिव्हली इट इज कम्प्लिटली सेम, फक्त ऑफकोर्स वर्ब बदलतील. ठीक आहे. बट ते तुम्हाला सिंपल प्रेझेंट पास्ट टेन्स शिकवण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगतो की जेव्हा आपलं एखादं सेंटेन्स आहे, फॉर एक्झाम्पल मी खूप वेळा सांगितलं होतं, हे सेंटेन्स मी खूप वेळा सांगत असतो, मी मुंबईला जातो. ठीक आहे. आता जेव्हा तुम्हाला एखाद्या सेंटेन्सचा टेन्स बदलायचा असतो, पहिली गोष्ट तर मी हे तुम्हाला सांगितलं की वर्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट वाईल वी स्टडी टेन्स. काय इम्पॉर्टंट असतात, कारण जर हे वाक्य जे मी इथं लिहिलंय याच्यामध्ये जर मी तुम्हाला विचारलं घेतलं, दादांनो याचं टेन्स ओळखून दाखवा, तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त एकच शब्द असायचा तुम्हाला टेन्स ओळखण्यासाठी मदत करतो. म्हणजे हा पण नाही, मी वरनं तुम्ही सांगू शकत नाही कोणता टेन्स आहे, मुंबईवरनं सांगू शकत नाही. येस, दिस इज दिस वर्ड वर्ब. सो वर्ब हा एकटा असा शब्द आहे जो तुम्हाला टेन्सचं नॉलेज देतो. हे मी तुम्हाला ऑलरेडी टेन्स स्टार्ट करताना शिकवलं होतं. ठीक आहे. वर्ब शिवाय तुम्ही त्या वाक्याचा टेन्स सांगू शकत नाही. मी फक्त जर जातो काढून टाकलं आणि तुम्हाला विचारलं मी मुंबईला, याचा टेन्स सांगा, नॉट पॉसिबल. तुम्ही सांगू शकत नाही याचा टेन्स कुठला आहे. ठीक आहे. अनटिल अँड अनलेस यू हॅव दिस वर्ब. इट इज मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब, बोथ. हेल्पिंग वर्ब असू शकतो, मेन वर्ब असू शकतो. ही इज बॉय, याच्यामध्ये कुठला मेन वर्ब नाहीये. याच्यामधून सुद्धा तुम्ही सांगू शकता सर इज वरनं हा प्रेझेंट टेन्स आहे आणि त्यातल्या त्यात पार्ट 2 आहे. ठीक आहे. सो वर्ब इज इम्पॉर्टंट. सो तसंच दुसरा पॉईंट असा असतो की जर मला एखाद्या सेंटेन्सला एका टेन्स मधनं दुसऱ्या टेन्स मध्ये घेऊन जायचंय, आय एम रिपीटिंग इट अगेन. एखादं सेंटेन्स म्हणजे आता हेच सेंटेन्स आहे, आता हा सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. याला जर मला पास्ट किंवा फ्युचर मध्ये घेऊन जायचं असेल, तर तेव्हा सुद्धा मला वर्ब ह्या शब्दालाच बदलावं लागतं. म्हणजे मीला नाही बदलू शकत. म्हणजे आय कॅनॉट से सर मी इथं जर तू लावलं तर हा सिंपल पास्ट होईल. लेट्स सपोज मी तुम्हाला म्हटलं गेला पास्ट टेन्स मध्ये करा, फॉरगेट अबाउट सिंपल पास्ट, जस्ट मी तुम्हाला बोललो की पास्ट टेन्स मध्ये करा. यू कॅनॉट से सर की तू लावलं की पास्ट टेन्स होईल, किंवा पुणे लावलं की पास्ट टेन्स होईल. तुम्हाला
जो शब्द बदलायचा आहे तो म्हणजे हा वर्बच बदलावा लागेल. मी मुंबईला गेलो. ठीक आहे. सो इट मीन्स जेव्हा तुम्हाला एखादं सेंटेन्स दुसऱ्या टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं किंवा घेऊन जायचं असतं, एखादं सेंटेन्स, दिस इज द सेंटेन्स, याचं जर मला पास्ट टेन्स करायचं तर मला ह्या शब्दाला बदलावं लागेल. जसं इंग्लिशमध्ये सुद्धा 3 फॉर्म असतात. आणि जर मला पुन्हा याला फ्युचर टेन्स मध्ये घेऊन जायचं, मी जर तुम्हाला म्हटलं की मेक इट फ्युचर टेन्स ह्या सेंटेन्सचं, तर यू हॅव टू चेंज दिस अगेन. मी मुंबईला जाईल. सो जातो, गेलो, जाईल. सो आय हॅव टू चेंज दिस वर्ब ओनली. ठीक आहे. गॉट इट. सो आता हे मी तुम्हाला काय सांगितलं, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण टेन्सेस कंपॅरेटिव्हली स्टडी करणार आहोत. तर मग आता जेव्हा मी कंपॅरेटिव्हली, आय मीन टू से की याच्यामध्ये चेंजेस काय होतील, पार्ट 1 सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, काहीच फरक नाही, फक्त व्हर्बचे रूप बदलतील, दॅट्स इट. बिकॉज दुसरे कुठले शब्द बदलत नाही. तुम्ही सब्जेक्टला नाही बदलू शकत, नाऊनला, कुठल्या शब्दाला तुम्ही बदलू नाही शकत. तुम्हाला फक्त व्हर्बला, आणि व्हर्ब मध्ये ऍक्च्युली हेल्पिंग आणि मेन दोन येतात. सो व्हर्ब मध्ये तुम्हाला एक तर मेन किंवा हेल्पिंग हे दोघांना बदलावं लागेल, दोघांपैकी कोणाला तरी कधी, जेव्हा मी एका सेंटेन्सला दुसऱ्या टेन्स मध्ये घेऊन जातोय. म्हणजे तुम्हाला कळेल आता हळूहळू, जेव्हा आपण सिम्पल पास करतोय. एक एक्झाम्पल देतो. सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण इथं बेस फॉर्म वापरतो, राईट, आय ईट, ईट. तर सिम्पल पास्ट मध्ये तुम्हाला सेकंड फॉर्म यूज करावा लागतो. अँड ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू इन द बेसिक इंग्लिश की वर्बचा सेकंड फॉर्म फक्त आणि फक्त सिम्पल पास्ट टेन्स मध्येच वापरला जातो. अदर दॅन दॅट वर्बचा सेकंड फॉर्म कुठेच वापरला जात नाही, कुठल्याच टेन्स मध्ये. ठीक आहे. आउट ऑफ 12 टेन्सेस फक्त आणि फक्त सिम्पल पास्ट टेन्स मध्ये वापरला जातो. सो फरक काय झाला तुम्ही बघितलं का? सब्जेक्ट तर सेम. आता सपोज याला जर मला, मी इथं सेंटेन्स लिहितो, आय ईट. आता ठीक आहे, आय ईट सिम्पल प्रेझेंट टेन्स, याला जर मला सिम्पल पास्ट टेन्स मध्ये घेऊन जायचं असेल, आय कॅनॉट चेंज आयला मी चेंज करू शकत नाही. ठीक आहे. किंवा सपोज ही असेल, ही ईट्स वेल सिम्पल प्रेझेंट टेन्स, तर इथं मी हीला नाही चेंज करू शकत. मला इथं, सॉरी, एट, मला इथं वर्बलाच बदलावं लागेल. म्हणजे इन शॉर्ट काय बदलतात, फक्त वर्ब्स बदलतात, वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. जसं फॉर एक्झाम्पल ही इज बॉय आहे हे सेंटेन्स, याला जर मला पास्ट मध्ये घेऊन जायचं असेल तर ही वॉज बॉय, म्हणजे इजचं वॉज केलं. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, फक्त एक सिंगल वर्ड बदललाय. कधी, जेव्हा मी एका टेन्स मधनं दुसऱ्या टेन्स मध्ये घेऊन जातोय, आणि तो सिंगल वर्ड म्हणजेच वर्ब असतो. मग तो मेन असेल किंवा हेल्पिंग असेल. इथं मी मेन वर्ब बदलला, इथं हेल्पिंग वर्ब बदलला. ठीक आहे. आणि हेल्पिंग वर्बचे आपल्याकडे दोनच फॉर्म येतं, प्रेझेंट आणि पास्ट, ते तुम्हाला कळेल. ठीक आहे. सो माय पॉईंट इज दॅट की जेव्हा तुम्हाला एखाद्या सेंटेन्सला एका टेन्स मधनं दुसऱ्या टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं, तेव्हा तुम्हाला वर्ब बदलावं लागतात, आणि त्यातल्या त्यात मेन असेल किंवा हेल्पिंग असेल, दोन्हीपैकी एक बदलावं लागतं. सो आता तुम्ही जेव्हा स्ट्रक्चर कम्पेअर कराल तेव्हा तुम्हाला कळेल. सो डोंट वरी, आय टेल यू दॅट. सो फर्स्ट पार्ट 1, अगेन सिम्पल प्रेझेंट टेन्स सारखंच. इथं सुद्धा काय आहे, पार्ट 1 म्हणजे ऑल अबाउट ऍक्शन. जसं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होतं, इट इज ऑल अबाउट ऍक्शन. तसंच इथं सुद्धा आहे, इट इज ऑल अबाउट ऍक्शन. सेम आहे, सेम. जसं मी जातो, मी खातो, मी हे करतो, त्याचं फक्त पास्ट टेन्स मध्ये जाईल. मी त्याच्या आधी युजेस सांगतो. ऑफकोर्स पार्ट 1 फर्स्ट यूज. सिम्पल पास्ट टेन्स खूप सोपा आहे. ठीक आहे. मी आधी युजेस सांगतो आणि नंतर मग मराठी ट्रिक सांगताना मी त्याला सिम्पल प्रेझेंट परफेक्ट टेन्स सोबत कम्पेअर केलं. आता मी सध्या सिम्पल प्रेझेंट सोबत मी त्याला कम्पेअर करतोय. ठीक आहे. मी म्हटलं होतं स्ट्रक्चर वाईज आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स सोबत कम्पेअर करावं लागतो. सो युजेस आर लाईक, एकच यूज आहे की तुम्हाला जेव्हा ऍक्शन डिस्क्राईब करायचे असतात पास्ट टेन्स मध्ये. आता हे जर असं शिकवलं तर तुम्हाला कळणार नाही. यूज टू डिस्क्राईब ऍक्शन इन द पास्ट. का? कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सुद्धा आपण पास्ट मधले जे जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन असेल ती सुद्धा, ती सिम्पल प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सुद्धा दाखवतो. म्हणजे मी पोहोचलेलो आहे, राईट. सो ह्या ह्या सेंटेन्स वरनं तुम्हाला काहीच कळणार नाही, मे बी कन्फ्युजन होईल. तर सगळ्यात बेस्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्हाला पास्ट टेन्स मधल्या सिरीज ऑफ ऍक्शन सांगायचे असतात, मल्टिपल ऍक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कसं असतं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये एखादी गोष्ट तुम्हाला जर सांगितली, त्याचा नावशी काहीतरी रिलेशन असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझी चावी हरवलेली आहे, हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. आहे लावलाय, ऑफकोर्स परफेक्ट मीन्स कम्प्लिटेड क्रिया, आणि प्रेझेंट आहे म्हणून आहे लावला. सो प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय होतं माहितीये का, त्या गोष्टीचा सध्या प्रेझेन्सी काही ना काही संबंध असतो. आता माझी चावी हरवलेली आहे ह्या सेंटेन्स मध्ये याचा मिनिंग असं होतं की माझी चावी मला अजूनही सापडलेली नाही. वाय? बिकॉज मी प्रेझेंट टेन्स वापरलाय आणि प्रेझेंट परफेक्ट वापरलंय. सो परफेक्ट म्हणजे कम्प्लिटेड क्रिया, ऍज आय ऑलरेडी टोल्ड यू सो मेनी टाइम्स. अँड देन प्रेझेंट म्हणजे आहे. सो माझी चावी हरवलेली आहे, याच्यामध्ये असं समोरच्याला कळतं की याची चावी अजूनही याला सापडलेली नाही. ठीक आहे. सो इथं सुद्धा कम्प्लिटेड ऍक्शन असते प्रेझेंट परफेक्ट मध्ये, आणि सिम्पल पास्ट मध्ये सुद्धा कम्प्लिटेड ऍक्शन असते. बट फरक एवढा असतो की सिम्पल पास्ट मधल्या ऍक्शनचा सध्या काही संबंध नसतो. सो सिम्पल, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, मराठीमध्ये देतो, सॉरी थोडस. माझी की हरवलेली आहे. ठीक आहे. दिस इज माय प्रेझेंट परफेक्ट, आणि माझी की हरवली.
दॅट्स इट, फुल स्टॉप. इथं फक्त आहे काढून टाकायचा. दिस इज द मराठी ट्रिक. म्हणजे सिम्पल पास्ट आणि आता आता मी हा प्रेझेंट परफेक्ट सोबत कम्पेअर करतोय, कारण बिकॉज आय एम टेलिंग यू मराठी ट्रिक्स. ठीक आहे, स्ट्रक्चर वाईज मी सांगतो, बट नाव आय एम कम्पेअरिंग दिस सिम्पल पास्ट विथ प्रेझेंट परफेक्ट. काय फरक काय कळलं ना? सी, मी तुम्हाला दोन्ही प्रकारे हे करू शकतो. प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण काय करतो, कुठलंही कंप्लीट क्रिया प्लस आहे लावतो. का? बिकॉज त्याचा तो प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून आहे लावणं गरजेचं आहे. आहे हा तुम्हाला प्रेझेंट टेन्स दाखवतो. ठीक आहे, सो कम्प्लिटेड क्रिया प्लस प्रेझेंट टेन्स. सो माझी चावी हरवलेली आहे, याचा अर्थ असा होतो की मला ती अजूनही सापडलेली नाही. इट इज स्टील लॉस्ट. चावी अजूनही हरवलेलीच आहे. का? कारण तो प्रेझेंट टेन्स आहे. आणि माझी चावी हरवली, फक्त इथं आहे काढून टाकायचा. का आहे काढून टाकायचा? कारण तुम्हाला इथं कळलं असेल, हॅव हॅज हे आपण ऍज अ हेल्पिंग वर्ब वापरलेत. हॅव हॅजचं मिनिंग पण आहेच होतं, इथं हॅव हॅज नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ जसं इंग्लिश मधनं हेल्पिंग वर्ब निघून गेले, तसं मराठीतला आहे हा हेल्पिंग वर्ब मी सांगितलं होतं ऍज पर माय टीचिंग स्टाईल. ठीक आहे, सो इथून फक्त आहे काढला, हा झाला तुमचा सिम्पल पास्ट. इतकं सोपं आहे. दॅट्स इट. हे मी ट्रिक, हे जे नाव आय एम टेलिंग यू द ट्रिक्स. सो ट्रिक्स करताना, ट्रिक्स एक्सप्लेन करताना आय एम कम्पेअरिंग दिस सिम्पल पास्ट विथ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे, सो इट्स प्रेटी सिम्पल. तुम्ही बघा, तुम्ही जर इथं बघितलं तर क्रिया प्लस हे शब्द, कारण कम्प्लिटेड क्रिया आहे. आणि प्रेझेंट परफेक्टचं जर कंपॅरिझन केलं तुम्ही याचं प्रेझेंट परफेक्ट सोबत, तर इथं फक्त आहे हा शब्द एक्स्ट्रा लागला. दॅट्स इट. हा जर आहे मी काढून टाकला, तर तो झाला माझा सिम्पल पास्ट. सो जर मी आहे काढून टाकला, याने काय होतं, हे मे बी तुम्हाला आता कळलं असेल की युजेस मध्ये मी सांगितलं होतं की सिरीज ऑफ ऍक्शन, पण त्या ऍक्शनचा प्रेझेन्सी काही संबंध नसतो. आता सिरीज ऑफ ऍक्शन म्हणजे कशा, आता सपोज मी काल एखादी गोष्ट सांगतो, फॉर एक्झाम्पल मी बाहेर गेलो, त्यानंतर मी त्याला पाहिलं, नंतर त्यांनी माझ्यावर अटॅक केला, नंतर मी मला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. आता इथे बघा, मी आहे कुठंच लावलं नाही, फक्त काय केलंय, कम्प्लिटेड क्रिया दाखवली. तर तुम्हाला फक्त कम्प्लिटेड क्रिया दाखवायची. मी गेलो, कारण मी तुम्हाला हे शिकवलं होतं बेसिक इंग्लिश मध्ये स्टार्टिंगला, की कुठलंही मराठीचं क्रियापद कम्प्लिटेड कसं दाखवायचं. जाणे, गेलो, राईट. खाणे, खाल्लं. म्हणजे आपण ला लिहिलेलं वगैरे लावून हे मराठीमध्ये क्रियापद कम्प्लीट दाखवतो. सो जर तुम्ही फक्त जस्ट क्रियापद लावलं मराठीतलं, त्याच तर तो सिम्पल पास्ट होतो, आणि त्याच्या पुढे आहे लावलं तर प्रेझेंट परफेक्ट होतो. म्हणजे मी गेलो सिम्पल पास्ट, मी गेलो आहे प्रेझेंट परफेक्ट. दॅट्स इट. इतकं सिम्पल आहे. सो सिरीज ऑफ ऍक्शन म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं, आता इथे बघा, याचा अर्थ असा होतो की याचा प्रेझेन्सी काही संबंध नाही. म्हणजे ह्या ऍक्शन कालच झाल्या, म्हणजे काल सुरू झाल्या आणि कालच संपल्या. म्हणजे मी गेलो, आय वेंट देअर, मी तिथं गेलो. आय सॉ हिम, मी त्याला पाहिलं. ही अटॅक्ड मी, त्याने माझ्यावर अटॅक केला. आय ट्राईड टू सेव्ह माय सेल्फ, मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. अँड देन आय रॅन अवे फ्रॉम देअर, आणि तिथून मी पळून गेलो. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुमचा प्रेझेन्सी काही संबंध नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही याला म्हणू शकता, यूज टू डिस्क्राईब अन ऍक्शन इन द पास्ट ओनली. इन द पास्ट म्हणजे ती ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झाली, पास्ट मध्ये संपली. ठीक आहे, जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, आय लॉस्ट माय की. ठीक आहे, सेम एक्झाम्पल आपण दोन याच्यामध्ये बघू. सो आय लॉस्ट माय की, सॉरी, आय हॅव लॉस्ट माय की. दिस इज माय, आय हॅव लॉस्ट माय की. ठीक आहे, अँड आय लॉस्ट माय की. ठीक आहे, आता इथं डोंट गेट कन्फ्युज. हा लॉस्ट जो आहे हा थर्ड फॉर्म आहे इथं, आणि हा इथं सेकंड फॉर्म आहे. ठीक आहे, सो आय ऑलरेडी टोल्ड यू, बिकॉज याचं फर्स्ट फॉर्म, सॉरी, सेकंड अँड थर्ड फॉर्म सेम असतो. सो असं नका समजू की इथं थर्ड फॉर्म आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं सिम्पल पास्ट टेन्स मध्ये ऑलवेज ऑलवेज मेन वर्बचा सेकंड फॉर्म विल बी देअर, ऑलवेज सेकंड फॉर्म. डोंट इवन थिंक अबाउट थर्ड फॉर्म इन सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट मध्ये थर्ड फॉर्मचा विचार सुद्धा करू नका. ठीक आहे, दिस इज माय सेम सेंटेन्स आहे वरचं, माझी चावी हरवली आहे. सेम सेंटेन्स, इट इज इन इंग्लिश, आय हॅव लॉस्ट माय की. सो याचा अर्थ असा होतो की इट इज स्टील लॉस्ट, ती चावी मला अजूनही सापडली. म्हणजे ही ऍक्शन कधी पण झालेली असेल. मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट शिकवताना ते डिग्रीवाला एक्झाम्पल दिलं होतं, राईट. तुमची ऍक्शन पास्ट टेन्स मध्ये झालेली असते, म्हणजे सुरू झालेली असते, पण तिचं नावशी काहीतरी रिलेशन असतं. जरुरी नाही की ती जस्ट कम्प्लिटेड असावी, कारण मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकवताना दोन पॉईंट सांगितले. एक तर जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन असते की आता जस्ट कम्प्लीट झाली, किंवा आधी पण कम्प्लीट झाली असेल पण त्याचं नावशी रिलेशन आहे. जसं आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री इन 2010, बट त्याचं नावशी रिलेशन काहीतरी आहे. तसंच इथं आय हॅव लॉस्ट माय की, ही माझी काल हरवली असेल, परवा हरवली असेल, 4 दिवसापूर्वी हरवली असेल, डझंट मॅटर. बट आय हॅव जेव्हा मी लावतो, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट जेव्हा लावतो, त्याचं नावशी रिलेशन असतं. म्हणजे याचा अर्थ मला ती अजून सापडलेली नाही, दॅट की इज स्टील लॉस्ट, ती अजूनही हरवलेलीच आहे.
ठीक आहे, इट इज स्टिल लॉस्ट. ती अजूनही हरली नाही, मग मला ती सापडली. अँड व्हेन आय से आय लॉस्ट माय की, याचा अर्थ असा होतो की बाबा माझी चावी हरवली होती आणि ती सापडली पण असेल मे बी. आय लॉस्ट माय की म्हणजे आपण म्हणतो ना, यार काल मी जेव्हा रूमवर पोहोचलो ना, तर ऍक्च्युली माझ्या लक्षात आलं की माझी चावी हरवली. मग नंतर मी पुन्हा ऑफिसमध्ये गेलो, तिथं शोधलं, तिथं चावी सापडली, पुन्हा घरी आलो आणि लॉक उघडलं. सो हे जेवढे काही सेंटेन्स मी तुम्हाला सांगितले, इफ यू नोटीस द वर्ब, याच्यामध्ये मी आहे कुठंच लावलं नाही, फक्त क्रियापद कम्प्लिटेड दाखवलं लाली लावून. म्हणजे माझी चावी हरवली, देन मी ऑफिसला गेलो, ऑफिसमध्ये चावी शोधली, ती चावी मला सापडली, देन त्याच्यानंतर मी घरी आलो, केम बॅक टू होम, अँड देन मी लॉक उघडलं, आय ओपन या फिर अनलॉक द लॉक. ठीक आहे. सो हा फरक आहे प्रेझेंट परफेक्ट आणि सिम्पल पास्ट. सो इथं काय होतं, म्हणून मी तुम्हाला मराठी ट्रिक सांगितली. इथं मुलांना कोणता टेन्स वापरावं कळत नाही, कन्फ्युजन असतं. दे गेट कन्फ्युज की विच वन इज करेक्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरू का सिम्पल पास्ट वापरू, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरू का सिम्पल पास्ट वापरू. जर तुम्हाला तसं कन्फ्युजन असेल ना, तर सिम्पली गो विथ माय ट्रिक. जेव्हा तुम्हाला आहे लावायचं, म्हणजे माझी चावी हरवलेली आहे, तेव्हा प्रेझेंट परफेक्ट लावा. आणि जेव्हा तुम्हाला फक्त एवढं कम्प्लिटेड बोलायचं की मी गेलो किंवा चावी हरवली, तेव्हा सिम्पल पास्ट लावा. ठीक आहे. सो डोंट गेट कन्फ्युज. इतकं जास्त विचार करू नका इंग्लिशचं, इतकं तुम्हाला डीप जायची गरज नाही. सगळ्यात सिम्पल ट्रिक सांगितली मी. जेव्हा जेव्हा तू विचार पण नका करू की बाबा ती ऍक्शन कधी सुरू झाली, कधी संपली, की किंवा ती ऍक्शन पास्ट मध्ये झाली का, तिचा नावशी काही रिलेशन आहे का, हे जर तुम्हाला नसेल समजलं तर सिम्पली गो विथ माय ट्रिक अँड सिम्पली थिंक. म्हणजे थिंक म्हणण्यापेक्षा आय वुड से की जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये असं सेंटेन्स आलंय ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटेड क्रिया आणि आहे लावले तुम्ही, बिकॉज आपण मराठीमध्ये बोलतो, तर तुम्हाला ते सांगतोय की जर तुमच्या डोक्यामध्ये असं सेंटेन्स आलं की मी शिकवलं आहे, डोळे झाकून प्रेझेंट परफेक्ट टेन्स लावा, आणि मी शिकवलं सिम्पल पास्ट, दॅट्स इट. मग त्याच्या वेळेस आता प्रत्येक वेळेस आपण सिरीज ऑफ ऍक्शन सांगतो असं काही नाही आहे, म्हणून मी तुम्हाला ही मराठी ट्रिक सांगितली. प्रत्येक वेळेस आपण सिरीज ऑफ ऍक्शन म्हणजे खूप सारे ऍक्शन सांगतो असं काही नाही. आपण कधी कधी असं म्हणतो, अरे मी तिथं गेलो, दॅट्स इट, एवढंच बोलतो. सो गेलो सिम्पल पास्ट, आणि गेलो आहे किंवा पोहोचलो आहे प्रेझेंट परफेक्ट. गॉट इट. सो मराठी ट्रिक तुम्ही बघू शकता, क्रिया प्लस लालिले, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला इथे फक्त क्रियापद कंप्लीट दाखवायचंय. आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये कसं होतं, क्रिया कंप्लीट दाखवून पुन्हा त्याला आहे लावायचं होतं. का, बिकॉज हा प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आहे लावला की हा प्रेझेंट दाखवतो, आहे काढला की सिम्पल पास्ट. सो तुम्हाला ही जर टाइमलाईन कळली नसेल, इफ यू आर स्टील गेटिंग कन्फ्युज विथ दिस युजेस, देन जस्ट गो विथ माय मराठी ट्रिक. हे जर तुम्हाला नसेल कळलं, कारण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की प्रेझेंट परफेक्ट मध्ये ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झालेली असते. ठीक आहे. पण त्याचा नावशी काहीतरी रिलेशन असतो, मग ती पास्ट मध्ये कधीही सुरू होऊ शकते. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, मागचा गेलेला 1 सेकंद इज स्टील पास्ट. 1 सेकंदच पास्ट, म्हणजे असं नाही की मागचा कालचा दिवसच पास्ट असेल किंवा 10 वर्ष म्हणजेच पास्ट असेल. मागचा 1 सेकंदापासून हजारो वर्ष सुद्धा पास्ट असतात. ठीक आहे. सो प्रेझेंट परफेक्ट मध्ये कसं असतं, मी तुम्हाला युजेस सांगतोय पुन्हा एकदा, नसेल समजलं तर मराठी ट्रिक यूज करा. सो प्रेझेंट परफेक्ट मध्ये असं असतं की ऍक्शन तुमची पास्ट मध्ये सुरू झाली असते, बट त्याचा नावशी काहीतरी रिलेशन असतं. सुरू झाले म्हणण्यापेक्षा सॉरी, कम्प्लिटेड झाली असते, बट त्याचा नावशी रिलेशन असतं काही ना काहीतरी, म्हणजे त्याचा इफेक्ट अजूनही असतो. ठीक आहे. आणि तसंच बट सिम्पल पास्ट मध्ये कसं होतं की ती ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झाली असते, पास्ट मध्ये संपते, त्याचा नावशी काही रिलेशन नाही. हे ऍक्च्युली त्याचे युजेस आहेत. बट हे इफ यू आर स्टील गेटिंग कन्फ्युज इन दिस, सो जस्ट गो विथ मराठी ट्रिक. ठीक आहे. कळलं. तुम्ही सिरीज ऑफ ऍक्शन, स्पेशली मी जास्त करून सिरीज ऑफ ऍक्शन सांगायचे असेल तर हा सांगतो. आणि हे तुम्हाला खूप सगळ्यांना माहिती असेल की आपण स्टोरीज पास्ट टेन्स मध्ये सांगतो. आय एम नॉट टॉकिंग अबाउट मूवी स्टोरी, आय एम टॉकिंग अबाउट स्टोरी म्हणजे इन्सिडेंट, जे इन्सिडेंट तुमच्यासोबत एकदाच घडतात, असे सगळे इन्सिडेंट किंवा सगळ्या स्टोरीज आपण पास्ट टेन्स मध्ये सांगतो. इफ यू आर टॉकिंग अबाउट मूवी स्टोरी, then you have to use simple present tense. Why? Because that story will remain same. Movie story is not gonna change. ठीक आहे. एव्हर मूवीची स्टोरी कधी चेंज होत नाही, म्हणून आपण तो सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतो. बट इफ यू आर एक्सप्लेनिंग अबाउट एनी इन्सिडेंट, और इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी इन्सिडेंट विच हॅपन्ड वन्स इन इन द पास्ट, एखादा इन्सिडेंट जो तुमच्यासोबत एकदाच घडलाय, अशा इन्सिडेंट किंवा अशा स्टोरीज आपण सिम्पल पास्ट टेन्स मध्ये सांगतो. मोस्टली स्टोरीज ज्या असतात मागच्या जमान्यातले, तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, सगळेच शिकवतात स्टोरीज, त्या तशावाल्या स्टोरीज तुम्ही सिम्पल पास्ट टेन्स मध्ये सांगू शकता. वन्स अपॉन अ टाइम देयर वॉज अ किंग अँड देयर वॉज अ क्वीन, तुम्ही हे ऐकलं असेल तसं. ठीक आहे. युजेस कळला, युजेस कळला, आणि तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट आणि सिम्पल पास्ट टेन्स मधला फरक कळला इन टर्म्स ऑफ मराठी ट्रिक. येस, नो, गाईज, येस, नो. Yes. Yes, sir. ठीक आहे. ओके, कूल. सो लेट्स गो टू द स्ट्रक्चर. ठीक आहे. आता मी तुम्हाला
मराठी ट्रिक सांगताना त्याचं कंपॅरिझन मी प्रेझेंट परफेक्ट सोबत केलं होतं. बट वेन इट कम्स टू स्ट्रक्चर, ऑफकोर्स मला त्याचं कंपॅरिझन सिम्पल प्रेझेंट टेन्स सोबत करावं लागेल. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे, सेम स्ट्रक्चर इथंच आहे, फक्त जस्ट एक मायन्यूट फरक आहे. सब्जेक्ट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कसं होतं, सब्जेक्ट मेन वर्बचा बेस फॉर्म होता अँड देन ऑब्जेक्ट होता, आणि अगेन देयर वॉज अ कंडिशन. एव्हरी टाइम यू हॅव टू चेक दिस कंडिशन. कंडिशन कुठली होती? इफ युअर सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर, then add s to the main verb, s or es depending on the spelling of main verb. ठीक आहे. सो सब्जेक्ट मेन वर्बचा बेस फॉर्म अँड देन ऑब्जेक्ट अँड कंडिशन. अँड ही कंडिशन तुम्हाला ऑलवेज चेक करावी लागते प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स येतं. एव्हरी टाइम यू हॅव टू चेक दिस कंडिशन. सो कंडिशन सेज दॅट इफ युअर सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर, देन जस्ट सिम्पली पुट एस और es टू द वर्ब, वर्बच्या बेस फॉर्मला. ठीक आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सो लेट्स कम टू द सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय सेम स्ट्रक्चर आहे, फक्त इथं पास्ट फॉर्म दॅट इज सेकंड फॉर्म. अगेन आय एम रिपीटिंग इट की सिंपल पास्ट टेन्स मध्ये वर्बचा सेकंड फॉर्मच वापरला जातो. इन शॉर्ट वर्बचा सेकंड फॉर्म म्हणजे V2 हा फक्त आणि फक्त सिंपल पास्ट टेन्स मध्येच वापरला जातो. सो डोंट गेट कन्फ्युज. काही वर्बचे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम असतात. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आय टॉक्ड. ठीक आहे. सो डोंट गेट कन्फ्युज की हा टॉकचा थर्ड फॉर्म वापरलाय. नो, इट इज सेकंड फॉर्म. आणि तुम्हाला कळून जाईल, तुम्हाला आता स्ट्रक्चर शिकवलंय. जर तुम्हाला असं कन्फ्युजन असेल की हा थर्ड फॉर्म आहे का, इन केस इफ यू आर गेटिंग कन्फ्युज थर्ड फॉर्म आहे का, तर थर्ड फॉर्म असूच शकत नाही. कारण थर्ड फॉर्म आपण आतापर्यंत कुठं बघितलाय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये, आणि तिथं ऍटलीस्ट त्याच्या आधी हॅव किंवा हॅज येतो. राईट. थर्ड फॉर्म हा फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये असं असेल, देन इट इज V3 वर्बचा थर्ड फॉर्म. वाय? बिकॉज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्येच थर्ड फॉर्म वापरतो वर्बचा, दॅट इज पास्ट पार्टिसिपल. आपण आतापर्यंत जेवढे टेन्स शिकलोय त्याच्यामध्ये आपण कुठंच थर्ड फॉर्म वापरलेला नाही, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट सोडला तर. ठीक आहे. सो असं असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट आहे, हॅव हॅज नसेल तर तो सिम्पल पास्ट आहे. सो प्रत्येक स्ट्रक्चर युनिक आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की वाईल यू आर स्टडिंग प्लीज कम्पेअर द स्ट्रक्चर. ठीक आहे. इथं तुम्ही म्हणू शकत नाही सर हा थर्ड फॉर्म आहे. वाय? बिकॉज असं कुठलं स्ट्रक्चरच नाही की सब्जेक्ट नंतर V3. मी तुम्हाला आतापर्यंत असं कुठलं स्ट्रक्चर शिकवलंच नाही की सब्जेक्ट नंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म लावा इमिजिएटली. राईट. मी कुठं शिकवलेलं नाही तुम्हाला आतापर्यंत, म्हणजे याचा अर्थ हा थर्ड फॉर्म असू शकत नाही. हा, मी हे शिकवलंय की सब्जेक्ट नंतर हॅव हॅज अँड देन मेन वर्बचा थर्ड फॉर्म, जे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. ठीक आहे. सो आयडियली लॉजिकली जर तुम्ही बघितलं, दिस इज सेकंड फॉर्म ओनली. त्याच्यामध्ये कन्फ्युजन का होतं? बिकॉज टॉक्ड हा सेकंड फॉर्म मध्ये पण येतो आणि थर्ड फॉर्म पण त्याचा टॉक्टच असतो सेम. दॅट इज वाय इट कन्फ्युजन विल बी देअर, बट डोंट गेट कन्फ्युज. ठीक आहे. कारण स्ट्रक्चर ऑफकोर्स असं स्ट्रक्चरच नाही की सब्जेक्ट आणि V3. राईट. सो आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये असं स्ट्रक्चर आहे की सब्जेक्ट आणि पास्ट फॉर्म सॉरी, अँड देन रिमेनिंग सेंटेन्स तुम्हाला लावायचं तर लावा, इट्स अप टू यू. रिमेनिंग वर्ड्स. सो आय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आय वर्क होतं, इथं आय वर्कड ED फॉर्म. सो इफ यू सी सगळीकडे सेकंड फॉर्म यूज केलाय. आय वर्कड, वी वर्कड, यू ही रोट. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही राईट्स होतं. वाय? बिकॉज दॅट कंडिशन इज देअर. यू हॅव टू ऑलवेज चेक दॅट कंडिशन. इथं कंडिशनचं काही टेन्शन नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं SES रामायण फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच आहे. ठीक आहे. अदर दॅन दॅट इथं टेन्शनच नाही तुम्हाला. इथं बिंदास तुम्हाला एस किंवा ES लावायचं किंवा ते थिंकिंग करायची गरज नाही. सब्जेक्ट थर्ड पर्सन आहे, फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे. इथं तुम्हाला डायरेक्ट फक्त सेकंड फॉर्म लावायचं. मग तुमचा सब्जेक्ट काहीही असू द्या, फर्स्ट पर्सन असू, सेकंड पर्सन असू, थर्ड पर्सन असू, डज नॉट मॅटर. अगेन रिपीटिंग इट, इथं तुमचा सब्जेक्ट काहीही असू द्या, तुम्हाला SES चं टेन्शन आहे. डायरेक्ट तुम्ही यू कॅन ब्लाइंडली तुम्ही डायरेक्ट सेकंड फॉर्म लावू शकता. ही रोट, इथं ही असतं तरी रोट झालं असतं, आय असतं तरी रोट झालं असतं. ऑफकोर्स बिकॉज त्याचा काही फरक पडत नाही सब्जेक्टचा. शी गेव सिंपल प्रेझेंट टेन्स असतं तर शी गिव्स झालं असतं. सिंपल पास्ट म्हणून शी गेव. इथं आय जरी लावलं तरी शी गेव, यू जरी लावलं तरी शी गेव, दे जरी लावला तरी गेवच येणार. वाय? बिकॉज इथं जसं काही कंडिशन नाही. इट्स प्रिटी सिम्पल. खूप सिम्पल टेन्स येतो. ठीक आहे. इट फेल्ड, इथं तुम्ही काही लावा, इथं वरती इट लावला तरी सुद्धा काही फरक पडत नाही. गेवच तुम्हाला म्हणावं लागेल. का? कारण आपण ऑलवेज पास्ट फॉर्म युज करतो. सब्जेक्टशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तुम्ही कोणताही सब्जेक्ट लावा. मेक शुअर तुम्हाला फक्त पास्ट सेकंड फॉर्म यूज करायचा. शी गेव हिम अ बुक, इट फेल्ड, दे टुक द रिस्क. टुक, दे लावा, ही लावा, शी लावा, टुकचं टुकच राहील बिकॉज दॅट्स सेकंड फॉर्म. ठीक आहे. सो दिस इज माय पॉझिटिव्ह का स्ट्रक्चर. प्रिटी सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड, सब्जेक्ट मेन वर्बचा सेकंड फॉर्म, दॅट्स इट. तुम्हाला ना कुठली कंडिशन चेक करायची ना काहीच चेक करायचं, काहीच नाही. ब्लाइंडली यू कॅन डायरेक्टली ऍड सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे. दिस इज माय पॉझिटिव्ह. लेट्स कम टू द निगेटिव्ह. ठीक आहे.
सो ॲज आय ऑलवेज टेल यू, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की निगेटिव्ह सेंटेन्स, येस नो क्वेश्चन सेंटेन्स अँड WH क्वेश्चन सेंटेन्स, याच्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब लावणं कंपल्सरी आहे. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स सारखंच आता बाकीच्या टेन्समध्ये कसं होतं, ऑलरेडी पॉझिटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब्स येत होते, म्हणजे कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फक्त सिम्पल टेन्सेस असे होते की ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स येत नव्हते. इथं पण तसंच झालंय. इथं सुद्धा हेल्पिंग वर्ब आलं नाही, म्हणजे आपल्याला आता ते उसनं घ्यावं लागेल किंवा बॉरो करावं लागेल. हे मी तुम्हाला बोललो होतो. वाय? बिकॉज पॉझिटिव्ह मध्ये कुठलंच हेल्पिंग वर्ब नाहीये. इफ यू सी, सब्जेक्ट अँड डायरेक्ट मेन वर्बचा सेकंड फॉर्म आहे. सो देर इज नो मेन हेल्पिंग वर्ब इन दिस पॉझिटिव्ह स्ट्रक्चर, सेम ॲज सिम्पल प्रेझेंट टेन्स. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये नव्हतं तसंच इथं पण नाही. राईट. सो आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब बॉरो केला होता, हेल्पिंग वर्ब. सो कोणतं हेल्पिंग वर्ब आपण वापरलं होतं सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये? एनीवन? निगेटिव्ह क्वेश्चन WH करताना कुठले कुठले हेल्पिंग वर्ब्स आपण वापरतो सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये? डू डज. ऑफकोर्स डू डज. राईट. डू डज. आता मी तुम्हाला खूप लॉजिकली शिकवतो. आता लेट्स कम टू दिस बेसिक इंग्लिश. बेसिक इंग्लिश कडे या. ठीक आहे. हे आपल्याकडे 11 हेल्पिंग वर्ब आहेत. राईट. आता जर सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये मी डू डज वापरतोय, ठीक आहे, सो तो होता प्रेझेंट टेन्स. सो मला जर त्याला पास्ट मध्ये घेऊन जायचंय, तर मला कुठला वर्ब वापरावा लागेल हेल्पिंग वर्ब? did. ऑफकोर्स did वापरायला लागेल. डिड वापरावं लागेल. वाय? बिकॉज डू डजचा पास्ट फॉर्म डिड होतो. राईट. सो नाव what I have to do is I have to use did as a helping verb. आणि इथं सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्स सारखं, ऑफकोर्स इथं जर वरती ती केस नव्हती SC तर इथं सुद्धा नसणार. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आय हॅव टू टेक डिसिजन की डू लाव का डज लाव, इथं डोळे झाकून तुम्हाला फक्त डीडच लावायचं. दॅट्स इट. सब्जेक्ट काही असू द्या. वाय? बिकॉज वरती पण तसंच होतं. वरती आपण SCSचं काही टेन्शन घेतलं नव्हतं, तसंच इथं सुद्धा घ्यायचं गरज नाही. वाय? बिकॉज त्याचा काही फरक पडत नाही, कारण एकच हेल्पिंग वर्ब आहे. सी, आपल्याला डिसिजन केव्हा घ्यावं लागतं? जेव्हा आपल्याकडे मल्टिपल चॉईस असतात, मल्टिपल ऑप्शन. जेव्हा तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जाता, जेव्हा तुमच्याकडे खूप ऑप्शन येतं शर्टचे किंवा कुठल्याही तुम्हाला घ्यायचे, तेव्हा आपण वी गेट कन्फ्युज अँड वी हॅव टू टेक डिसिजन. डिसिजन्स कधी घ्यावं लागतात? वेन वी हॅव मल्टिपल चॉईस और मल्टिपल ऑप्शन्स, देन यू हॅव टू टेक डिसिजन की यू हॅव टू यूज वन ऑफ दॅम. दोन्हीपैकी काहीतरी एक वापरावं लागतं किंवा चारपैकी एक वापरावं लागतं. तसं इथं आपल्याकडे सिंगल वर्ड आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये डू डज होतं, म्हणून यू हॅव टू टेक डिसिजन की डू वापरू की डज वापरू, अँड दॅट इज डिपेंडिंग ऑन द सब्जेक्ट. इफ युअर सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर, डज वापरा, अदरवाइज डू वापरा. इथं तशी केस नाहीये. इथं तुम्हाला डू डजचं एकच होतंय, बिकॉज तुम्ही इथं हा टेबल बघू शकता. इथं 2 लावले, तिथे एकच लावले. दॅट्स इट. सो इथं ब्लाइंडली यू कॅन यूज डिड. सो अगेन मग स्ट्रक्चर कसं होईल? सब्जेक्ट प्लस डिड प्लस नॉट, ऑफकोर्स निगेटिव्ह. आणि सगळ्यात महत्वाचं दिस पॉइंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय? मी तुम्हाला सांगतो. इथं तुम्हाला ऑलवेज मेन वर्बचा बेस फॉर्म वापरायचा, दॅट इज V1. पुन्हा एकदा लक्षात घ्या. इथं मी काय केलं होतं? आय एट किंवा आय सॉ, बट इथं आय डिड नॉट सी. वाय बेस फॉर्म? त्याचं रिझन सांगतो. डिड हा जो शब्द आहे, तुम्हाला ते सिम्पल प्रेझेंट टेन्स डज आठवत असेल, बरोबर? जर मी इकडे डज लावलं तर आपण मेन वर्बचा एस काढून टाकायचो. म्हणजे ही डज नॉट राईट्स आपण कधी करत नव्हतं, ही डज नॉट राईट करत होतो. वाय? बिकॉज डज ते आपलं काम ऑलरेडी करत होतं. मी तुम्हाला सांगत होतो की ऑलरेडी तुमच्या याच्यामध्ये, म्हणजे तुमचं पाणी ऑलरेडी गरम आहे, तर तुम्ही पुन्हा गरम पाणी घेत नाही. राईट. सो तसंच डजचं तुम्हाला आठवत असेल की डज असल्यामुळे आपण, जसं ही, आय राईट इट डाऊन. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सांगतो. ही राईट्स. ठीक आहे. आपण असं करत होतो. वाय? थर्ड पर्सन सिंग्युलर. पण जेव्हा मी त्याचा निगेटिव्ह करत होतो, ही डज नॉट राईट. आता इथं मी राईट्स केलं नाही. वाय? बिकॉज आता माझं डजने ऑलरेडी ते काम केलं. इकडे डज आल्यामुळे आय कॅनॉट ऍड एस. ठीक आहे. आय हॅव टू से ही डज नॉट राईट. तसंच इथं काय होतं माहिती का? डीड हा ऑलरेडी पास्ट टेन्स, लक्षात ठेवा. डीड हा तुम्हाला ऑलरेडी पास्ट मध्ये घेऊन जातो. सपोज मला ही रोट म्हणायचंय, रोट, सपोज हे सेंटेन्स आहे माझं पॉझिटिव्ह, ही रोट. याला जर मला निगेटिव्ह करायचं असेल तर ही डिड नॉट राईट. वाय? बिकॉज डिड ऑलरेडी शोज द पास्ट, किंवा डिड जो हा वर्ड आहे हा ऑलरेडी पास्ट दाखवतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथं ही, यू हॅव टू यूज मेन वर्ब का बेस फॉर्म. ही डिड नॉट राईट. ही रोट, ही डिड नॉट राईट. त्याच्यानंतर शी गेव हिम बुक, शी डिड नॉट गिव्ह. ही, दिस इज व्हेरी कॉमन मिस्टेक, व्हेरी व्हेरी कॉमन मिस्टेक. जे सगळं करतात ते डिड पण लावतात, पुन्हा पुन्हा इथं रोट पण करतात. ही डिड नॉट रोट. हे काय होतं? बिकॉज याची आपण इतकी प्रॅक्टिस केली असते की ते ऑटोमॅटिक तसं तोंडामध्ये येतं. सो प्लीज मेक शुअर. इथं डीड आहे, त्याच्यामुळे इथं राईट्स करायचं. तुम्ही सगळीकडे बघू शकता. आय डिड नॉट वर्क केले, सगळीकडे बेस फॉर्म युज केला. यू डिड नॉट वर्क, वी डिड नॉट वर्क, यू डिड नॉट सी, नॉट सॉ. ठीक आहे. यू डिड नॉट गो, इथं वेंट होतं, इथं गो. तसंच इट डिड नॉट फेल्ड, वरती फेल्ड होतं, इथं फेल. आणि दे डिड नॉट टेक रिस्क, नॉट टुक. वाय? बिकॉज आपल्याला त्याचा बेस फॉर्म लावा लागेल, बिकॉज डिड आल्यामुळे. क्लिअर?